नमस्कार. आज आपण फ्लुइड मेकॅनिक्समध्ये टोटल प्रेशर अँड सेंटर ऑफ प्रेशर त्याची कन्सेप्ट, त्याचे फॉर्म्युले बघणार आहोत. तर इथं एक ग्लास घेतलेला आहे आणि ह्या ग्लासमध्ये वॉटर फिल केलेलं आहे आणि या वॉटरमध्ये एक सरफेस आपण बुडवलेला आहे, डिप केलेला आहे. हा जो सरफेस आहे हा व्हर्टिकल सरफेस आहे. समजा एखादी वहीचं पान आपण उभं बुडवलं तर ते कसं दिसेल, तर ह्या प्रकारे दिसेल. इथं इरेग्युलर शेप दिला, याचा अर्थ हा ट्रायंगल असेल, रेक्टँगल असेल, सर्कल असेल, कोणताही शेप हा असू शकतो. हा सरफेस आहे हा इथं डिप केलेला आहे. आता इथं जी लेयर आहे ह्या लेयरच्या वरती एअर आहे आणि ह्या लेयरच्या खाली वॉटर आहे. ह्या लेयरला आपण म्हणतो फ्री लिक्विड सरफेस. आणि या फ्री लिक्विड सरफेस पासून हे जो काय सरफेस आहे ह्याचा जो सेंट्रॉइड आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा सेंट्रॉइड, त्याचं डिस्टन्स आहे ते दाखवले h बार एवढा डिस्टन्सनं. त्यानंतर इथे एक पी पॉइंट एक दिलेला आहे. हा पी पॉइंट म्हणजे काय, की जिथं टोटल प्रेशर ऍक्ट होतो तो पॉइंट म्हणजे पी आहे. आणि हा जी पॉइंट पासून सर्टन डिस्टन्स बिलो असतो आणि ह्याचा डिस्टन्स आहे h स्टार फ्री लिक्विड सरफेस पासून. हे जे दाखवलंय हा काय, तर हा जो सरफेस आहे ह्याला आपण साइडनं जर पाहिलं तर त्याचा जो साइड व्ह्यू इथं दिलेला आहे. तर आता याच्या डेफिनेशन्स आपण समजून घेऊया. टोटल प्रेशर जो F न दाखवला जातो त्याची डेफिनेशन आहे द फोर्स एक्झर्टेड बाय स्टेशनरी फ्लुइड ऑन ए सरफेस वेन फ्लुइड कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इट. म्हणजे काय, की समजा हा सरफेस आपण डिप केला आणि या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्या साइडनं जर लिक्विड आहे, तर अशा वेळेला ह्या सरफेसवर जो किती फोर्स ऍक्ट होतोय, जेवढा फोर्स ऍक्ट होईल त्याला आपण म्हणणार आहे टोटल प्रेशर फोर्स. आणि त्याचा फॉर्म्युला आहे रो जी ए एच बार. इथं एफ म्हणजे टोटल प्रेशर फोर्स इन न्यूटन, जी म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुइड, म्हणजे हे जे लिक्विड आहे ह्या लिक्विडची डेन्सिटी के जी पर मीटर क्यूब. ए म्हणजे एरिया ऑफ सबमर्ज सरफेस, म्हणजे हा जो काय सरफेस आहे त्याचा एरिया. मग ट्रायंगल असेल, सर्कल असेल, जो काय सरफेस आहे त्याचा एरिया. त्यानंतर एच बार याचा अर्थ डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम द फ्री लिक्विड सरफेस, म्हणजे हा सरफेसचा जो सेंट्रॉइड आहे जी पॉइंट, त्याचा फ्री लिक्विड सरफेस पासून असलेलं डिस्टन्स म्हणजे एच बार. नेक्स्ट आहे सेंटर ऑफ प्रेशर. द पॉइंट वेअर द टोटल प्रेशर ऍक्ट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ प्रेशर. म्हणजे हा जो पी पॉइंट आहे की ह्याच्यावर टोटल प्रेशर फोर्स ऍक्ट होतोय. साइड व्ह्यू मध्ये दिसतोय तुम्हाला एफ जो ऍक्ट होतोय तो पी पॉइंट वर ऍक्ट होतोय. तर हा जो पी पॉइंट आहे तो फ्री लिक्विड सरफेस पासून ए स्टार एवढ्या डिस्टन्स वर आहे, तर आपण ह्याला म्हणणार आहे सेंटर ऑफ प्रेशर, द पॉइंट वेअर टोटल प्रेशर ऍक्ट. आता ह्याच्या तीन केसेस आहेत. पहिला म्हणजे व्हर्टिकल सरफेस सबमर्ज्ड इन द लिक्विड. म्हणजे आपल्या ह्या केसमध्ये काय दिसतंय, समजा वहीचं एखादं पान आहे की जे उभं बुडवलेलं आहे, व्हर्टिकल सरफेस सबमर्ज्ड इन द लिक्विड. सेकंड आहे हॉरिझॉन्टल सरफेस सबमर्ज्ड इन द लिक्विड आणि इन्क्लाइंड सरफेस सबमर्ज्ड इन द लिक्विड. हॉरिझॉन्टल सरफेस म्हणजे काय, वहीचं पान जर आपण आडवं धरलं आणि ते पाण्यात बुडवलं तर ते कसं दिसेल, तर ते तुम्हाला ह्या प्रकारे दिसेल. तर वहीचं पान जर आडवं धरलं तर ते ह्या प्रकारे आडवं दिसेल आणि त्याला वरून पाहिल्यानंतर ते जो शेप आहे तो तुम्हाला खाली दिसेल टॉप व्ह्यू मध्ये. मग रेक्टँगल असेल किंवा सर्कल असेल, कोणताही तो शेप असू शकतो. आता ही जे आडवा सरफेस आहे याचा अर्थ काय होईल, की ए स्टार आणि एच बार ह्या दोन्ही काय असतील, एकाच डिस्टन्सवर असतील फ्री लिक्विड सरफेस पासून. त्यामुळे ए स्टारची व्हॅल्यू किती आहे, एच बार एवढी आहे फॉर केस 2. इन्क्लाइनच्या बाबतीमध्ये असं समजा की वहीचं पान हे तिरकं धरलेलं आहे, आडवं सॉरी सर्टन इन्क्लिनेशन वर धरलेलं आहे. तर इन्क्लिनेशन किती आहे, तर थिटा एवढं आहे. फ्री लिक्विड सरफेस पासून इन्क्लिनेशन आहे थिटा. मग आता याला जर आपण ह्या व्ह्यू न पाहिलं तर आपण याला म्हणतो ऑक्झिलरी व्ह्यू. ह्या व्ह्यू न पाहिलं तर आपल्याला ऍक्च्युअल मध्ये शेप तो रेक्टँगल आहे, सर्कल असेल किंवा जो काही शेप आहे तो तुम्हाला इथं दिसेल. इथं जी म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितले सेंट्रॉइड पॉइंट आहे आणि पी म्हणजे जिथं टोटल प्रेशर ऍक्ट होतोय, टोटल प्रेशर फोर्स, तो म्हणजे पॉइंट म्हणजे पी. तर तेच दोन पॉइंट तुम्हाला इथं दिसत आहेत ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये. आता इथं एच स्टार काढायचा फॉर्म्युला काय, तर जो व्हर्टिकल साठीचा आहे तोच हा फॉर्म्युला आहे. फक्त याच्यामध्ये काय केलंय, व्हर्टिकल मध्ये आहे फॉर्म्युला आय जी अपॉन ए एच बार प्लस एच बार
आणि हा जो इन्क्लाइंड आहे, ह्या इन्क्लाइंड मध्ये फक्त साइन स्क्वेअर थिटा इथं आपल्याला ऍड करायचा आहे. दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत. आता इथं तिन्ही केससाठी टोटल प्रेशर फोर्स काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे आपण याच्या अगोदरच्या स्लाइड मध्ये पाहिला, रो जी ए एच बार, तो तिन्ही केससाठी सेमच आहे. इथं आय जी म्हणजे काय, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ऍक्सिस, म्हणजे हा जो काय सरफेस असेल ह्या सरफेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स, म्हणजे आय एक्स एक्सच्या व्हॅल्यू तुम्हाला पार्ट करायच्यात रेक्टँगल, सर्कल, ट्रायंगल, जो काही शेप आहे त्या शेपसाठी. तर ते थोडेसे तुम्ही रिवाइज करून घ्या.